फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपला नेक्स्ट सम असा आहे. मिस्टर शहा इन्व्हेस्टेड ₹3,20,000 in a bank at 10% compound interest. He also invested ₹2,40,000 in mutual funds. At market rates, he got ₹3,05,000 after 2 years. How much did he gain? Which of his investments was more profitable? ओके, सो मिस्टर शहांनी 3,20,000 10% साठी बँकमध्ये इन्व्हेस्ट केले आहे कंपाऊंड इंटरेस्टवर, आणि 2,40,000 त्यांनी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले होते, आणि त्या म्युच्युअल फंड्समधून त्यांना 2 वर्षांनी 3,05,000 रुपये रिटर्न मिळाले. सो ते विचारते आपल्याला की टोटल त्यांचं प्रॉफिट किती होता. ओके, टोटल त्यांनी किती पैसे कमवले, अँड विच ऑफ हिज इन्व्हेस्टमेंट वॉज मोर प्रॉफिटेबल, म्हणजे बँकेमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे जास्त प्रॉफिट दिला त्यांना, किंवा या म्युच्युअल फंड्समधल्या पैशांनी त्यांना जास्त प्रॉफिट दिला, हे आपल्याला विचारलं. ओके, सो आता मी इकडे पॉईंट एक्सप्लेन करतोय की हा आपला इंटरेस्ट आहे कंपाऊंड इंटरेस्ट. सो 2 टाईपचे इंटरेस्ट असतात, एक असतं सिम्पल इंटरेस्ट आणि एक असतं कंपाऊंड इंटरेस्ट. ओके, सो आपण सर्वात पहिले सिम्पल इंटरेस्ट बघू काय आहे. जर तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट केले बँकेमध्ये 2 वर्षांसाठी, ओके, आपण रेट ऑफ इंटरेस्ट 10 रुपये 10% ठेवू. ओके, जर आपण 100 रुपये इन्व्हेस्ट केले बँकेमध्ये 2 वर्षांसाठी, सो तुम्हाला फर्स्ट वर्षी काय होईल ना, तुमचे 100 रुपयावर तुम्हाला 10% पैसे परत मिळतील. आता 100चे 10% म्हणजे किती रुपये? 10 रुपये मिळतील. म्हणजे जर तुम्ही एका वर्षाने तुमचं पासबुक अपडेट केलं तर तुम्हाला जे 100 रुपये जे तुम्ही बँकेमध्ये भरलेले त्याचे तुम्हाला एका वर्षानंतर 110 रुपये असे दिसतील. ओके, आता तुम्ही 2 वर्षांसाठी पैसे इन्व्हेस्ट केलेले, बरोबर. सो तुमचं जो नेक्स्ट इयरसाठी जो इंटरेस्ट रेट आहे, जो नेक्स्ट इयरसाठी तुम्हाला 10% इंटरेस्ट मिळेल ना, ते परत तुम्हाला 100 रुपयावरच मिळेल. ओके, म्हणजे तुम्हाला परत 100 रुपयावर 10% इंटरेस्ट मिळेल. आणि जर तुम्ही परत एका वर्षाने जर बँकेचं पासबुक भरायला गेला तर तुमच्या बँकेमध्ये आता तुमचा अकाउंट बॅलन्स किती असेल? 120 रुपये असेल. म्हणजे तुम्हाला टोटल इंटरेस्ट किती रुपये मिळाले? 20 रुपये इंटरेस्ट मिळालाय तुमच्या 100 रुपयावर. ओके, सो हे जे 10% आहे ना, ते तुमच्या 100 रुपयावरच मिळतात सिम्पल इंटरेस्टच्या केसमध्ये. पण कंपाऊंड इंटरेस्टच्या केसमध्ये काय होतं ना, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये पण पहिल्या वर्षी तुम्हाला 10%च मिळतील. म्हणजे 100 रुपयावर 10% मिळाले म्हणजे तुमच्या अकाउंटच्या पासबुकमध्ये किती रुपये दिसतील? तुम्हाला 110 रुपये दिसतील. पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये दुसऱ्या वर्षासाठी काय होईल ना, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये दुसऱ्या वर्षासाठी तुम्हाला 110 रुपयावर इंटरेस्ट मिळेल. ओके, सिम्पल इंटरेस्टमध्ये काय होत होतं? तुम्हाला 10% इंटरेस्ट 100 रुपयावरच मिळत होतो. पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होईल ना, तुमच्यासाठी 10% इंटरेस्ट तुम्हाला 110 रुपयावर मिळेल. म्हणजे तुम्हाला 110चे 10% मिळतील, म्हणजे तुम्हाला 11 रुपये मिळतील. आणि तुमच्या पासबुकमध्ये तुम्हाला टोटल अमाऊंट किती दिसेल? 121 रुपये अमाऊंट दिसेल. म्हणजे जर तुम्हाला कोणी ऑफर केली की मी तुला 2 वर्षासाठी सिम्पल इंटरेस्टवर पैसे देईल किंवा कंपाऊंड इंटरेस्टवर पैसे देईल, तर आपल्याला बेस्ट चॉईस काय आहे इंटरेस्ट मिळण्यासाठी? कंपाऊंड इंटरेस्ट ही तुमची बेस्ट चॉईस असेल. सो हे लक्षात ठेवा. आणि आपण आता हे सम सॉल्व्ह करू. सोल्युशन: वी शॅल फर्स्ट कॅल्क्युलेट द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन द मनी इन्व्हेस्टेड इन द बँक. ओके, आपण सर्वात पहिले काय करू? आपण जे बँकेमध्ये पैसे टाकले आहे ना, त्याच्यासाठी आपण कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू. सो कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? आपण कंपाऊंड इंटरेस्टला आय म्हणून रिप्रेझेंट केलंय, अमाऊंटला ए म्हणून रिप्रेझेंट केलंय, प्रिन्सिपलला पी म्हणून रिप्रेझेंट केलंय. ओके, सो कंपाऊंड इंटरेस्टचा एक फॉर्म्युला आहे जो त्यांनी दिला आहे, विच इज इक्वल टू पी इंटू 1 प्लस आर अपॉन 100 द होल रेज टू एन मायनस पी. ओके, अमाऊंटला आपण असं लिहू शकतो, पी म्हणजे प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर. आता आर म्हणजे आपला आहे रेट ऑफ इंटरेस्ट अपॉन 100 द होल रेज टू एन. एन म्हणजे काय? तुम्ही किती वर्षांसाठी पैसे जमा केले आहेत बँकेमध्ये, आणि हा पी तसाचा तसा. ओके, आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. आपल्याकडे व्हॅल्यूज आहे पी. ओके, सर्वात पहिले तर आपण पी कॉमन आउट काढून घेऊ. पी इंटू, सो हे पी कॉमन निघालं तर ही टर्म अशीची अशी राहील आणि हा -1 होऊन जाईल. आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. आपली किती बँकेमध्ये किती इन्व्हेस्ट केले होते मिस्टर शहांनी? 3,20,000. ओके, त्यांचा इंटरेस्ट रेट किती होता? 10% पर ॲनम.
आणि किती वर्षांसाठी इन्व्हेस्ट केले होते त्यांनी 2 वर्षांसाठी इन्व्हेस्ट केले होते. सो आपण हे सर्व व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले आहे -1. आता हे 10/100 म्हणजे किती 0.1 आणि 1 + 0.1 इज 1.1. सो 3,20,000 इंटू 1.1 स्क्वेअर -1. आता 1.1 चा स्क्वेअर किती असेल 1.21. देअरफॉर 3,20,000 इंटू 1.21 -1 which is equal to 3,20,000 into 0.21. 1.21 minus 1 will be 0.21. आता यांना मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला व्हॅल्यू येईल 67,200 रुपीज. ओके, सो आपल्याला टोटल इंटरेस्ट किती मिळाला आहे 2 वर्षांनी 67,200 रुपीज आपल्याला इंटरेस्ट मिळाला आहे. ओके, सो Mr. Shah invested rupees 3,20,000 in the bank and got rupees 67,200 as interest. Okay, next let us see percentage of interest obtained on the investment. Okay, आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट आपल्याला किती इंटरेस्ट मिळाला ते कळलं. आता आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतोय किती पर्सेंटेज इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळाली आहे. पर्सेंटेज ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू 100 इंटू 67,200 अपॉन 3,20,000. ठीक आहे, 100 आपण पर्सेंटेजमध्ये यूज करतो. 67,200 ही तुम्हाला मिळाली आहे इंटरेस्ट, आणि हा इंटरेस्ट कशावर मिळाला आहे तुम्हाला 3,20,000 वर मिळाला आहे. सो यांना सॉल्व्ह करून आपल्याला व्हॅल्यू येईल 21. म्हणजे आपल्याला 3,20,000 वर 21% इंटरेस्ट मिळाला आहे. देअरफॉर द इन्व्हेस्टमेंट इन द बँक गेव अ प्रॉफिट ऑफ 21%. म्हणजे आपल्या 3,20,000 वर किती आपल्याला प्रॉफिट मिळाला आहे 21% प्रॉफिट मिळाला आहे. आता आपण नेक्स्ट बघू म्युच्युअल फंड्सचं. द अमाऊंट मिस्टर शहा गॉट ॲट द एंड ऑफ 2 years from the mutual fund is equal to 3,05,000 rupees. Okay, therefore the gain from the mutual funds will be 3,05,000 minus 2,40,000. आपल्याला सांगितलं आहे ना की त्यांनी 2,40,000 इन्व्हेस्ट केले होते आणि 2 वर्षांनी त्यांना 3,05,000 रुपये मिळाले. सो त्यांना टोटल किती रुपीज मिळाला आहे इंटरेस्ट 65,000 रुपीज त्यांना म्युच्युअल फंड वाल्यांनी दिले आहे. ओके, therefore percentage gain is equal to 65,000 into 100 upon 2,40,000. ठीक आहे, विच इज इक्वल टू 27.08%. म्हणजेच त्यांना 2,40,000 वर 27.08% हे एवढे रिटर्न मिळाले आहे. द इन्व्हेस्टमेंट इन द म्युच्युअल फंड yielded a profit of 27.08%. सो हे कन्क्ल्युजन लिहिलं आहे. आता आपलं मेन कन्क्ल्युजन काय असेल, इट इज क्लिअर दॅट मिस्टर शहाज इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड वॉज मोर प्रॉफिटेबल. बरोबर, त्यांना बँकेने फक्त 21% पैसे दिले आहे आणि म्युच्युअल फंड्सवाल्यांनी त्यांना 27.08% पैसे परत दिले आहे. क्लिअर आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला म्युच्युअल फंड्सनी जास्त प्रॉफिट झाला आहे बँकेच्या कम्पॅरिझनने. सो थँक्यू.